नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे फार्मर आय डी. फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र. यालाच फार्मर आयडेंटिफिकेशन जे काही असेल ते शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र देण्यात येत आहे. अनेक जणांचे प्रश्न आहेत, की ज्यांचे ऑनलाईन केले, ज्यांनी रजिस्ट्रेशन केले, त्यांनी सतत सारखे मेसेजवर म्हणा, फोनवर म्हणा, असे येतात, की "सर आमचं कार्ड कधी येणार?" तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, की ही जी फार्मर आय डी जी आहे, याच्यामध्ये तुम्हाला कार्ड वगैरे असं सध्या तरी काही येणार नाहीये. याच्यामध्ये फक्त तुम्ही जे काय असेल ते तुमचं आधार कार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर, तुमचं 712 वगैरे घेऊन गेलात ऑनलाईन सेंटरवरती. रजिस्ट्रेशन केलं तर त्यावेळेस तुम्हाला एक रजिस्ट्रेशन कोड मिळतो किंवा रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. त्या नंबरवरून तुमचं नंतर काही दिवसांनी तुम्ही डायरेक्टली ॲग्रीस्टॅक वेबसाईटवरती जाऊन तिथं mhfr.maharashtra.gov.in या साईटवर जाऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथं जर पाहिलं तर तुमचं स्टेटस चेक करायला मिळतं आणि तिथं तुमचा मोबाईल नंबर, आपलं आधार नंबर किंवा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्ही टाकला तर तुम्हाला तिथं तुमचं स्टेटस दाखवतं आणि त्याच्यामध्येच एक ऑप्शन दाखवतो तिथं, की सेंट्रल आय-डी. सेंट्रल आय-डी आला म्हणजे तुमचं जे काही असेल ते फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट झालेला असतो. तिथं पेंडिंग जरी समोर असलं तर सेंडर आय-डी तुमचा जो काय असेल तो सेंटर आय-डी तुमचा क्रिएट होतो आणि त्याच्यानंतर जे तुमचं पुढचं जे स्टेटस पेंडिंग वगैरे असेल तर ते ऑटोमॅटिकली अप्रूव्ह होऊन जातं किंवा अप्रूव्हल जरी झालेलं असेल तर तिथं सेंटर आय-डी तर तुमचा तो सेंट्रल आय-डी महत्त्वाचा आहे. तो सेंट्रल आय-डी घेऊन ठेवा किंवा तिची प्रिंट काढून वगैरे घ्या. म्हणजे तुमचा सेंट्रल आय-डी तयार झालेला आहे. म्हणजे तुमचा फार्मर आय-डी म्हणजे तुमच्यासाठी ती सेंट्रल आय-डी एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे तो. तेच ठेवून ठेवायचं आहे. जर त्याच्यानंतर जर काही कार्ड वगैरे क्रिएट करून किंवा फॉर्मॅट वगैरे दिला कार्ड डाउनलोड करायचा, तर ते नंतरचं अपडेट आपण आल्यानंतरच पाहणारच आहोत. पण आता अग्रीस्टॅक रजिस्ट्रेशन करत असताना जास्त लोकं सिरियसली घेत नाहीयेत किंवा अग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करत नाहीत. काही जिल्हे तर अत्यंत खूप कमी पर्सेंटेज त्यांची नोंदणी झालेली आहे. तरी जे काही शेतकरी असतील, ज्यांच्या नावावरती जमीन असेल, त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळचं CSC सेंटर असेल, आपलं सरकार सेवा केंद्र असेल, तिथे जाऊन तुम्हाला तुमचं जे काही असेल तर आधार कार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि तुमचे गट नंबर तुम्हाला माहिती पाहिजेत किंवा तुमचा शेताचा आट घेऊन जा आणि तुमचं फार्मर आय-डी लवकरात लवकर काढून घ्या. यावेळेसच गणलं जात होतं, की PM किसानचा हप्ता येईल का फार्मर आय-डी नसेल तर? असं नाहीये. पण भविष्यात असं होऊ शकतं, की आता येणारा पुढचा जो हप्ता आहे तो PM किसानचा हप्ता तुम्हाला हा असल्याशिवाय सुद्धा येऊ शकणार नाही. एक शक्यता अशी असू शकते. त्याच्यामुळं जे काही कालावधी आता आहे, त्या कालावधीमध्ये जे कोणी राहिलेले असतील, त्यांनी लवकरात लवकर आपलं फार्मर आय-डी, शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावेत. हे छोटंसं अपडेट देण्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.